अहमदपूर तालुक्यातील मतदारसंघातील जनतेच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा होता। असं आज दिनांक 6/8/2024 सकाळी 11 वाजता कार्यकर्ता संवाद बैठकीत आमदार बाबासाहेब पाटील यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना संबोधित केलंय। अहमदपूर चाकूर तालुक्यातील विकासावर बोलताना आमदार पाटील म्हणाले की मतदारसंघातील आरोग्याचा प्रश्न, रस्ते, वीज, पाणी या मूलभूत समस्या सोडवण्यास प्राधान्य दिलं असून दुष्काळी भाग म्हणून बॅरेजेस मंजूर करण्यासाठी जीवाची पराकाष्ठा केली म्हणून 25 ते 30 किलोमीटर अंतरावर पाणी थांबणार आहे व तालुक्यातील 30 ते 32 गावं पाण्याखाली येऊन धरणात पाणी थांबणार आहे। तसेच अहमदपूर येथील 100 बेड्स उपलब्ध करणारे मतदारसंघाला विकासाकडे घेऊन जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। किनगाव हे तालुका दर्जाचं गाव असून इथे ग्रामीण रुग्णालय व्हावं असं काही मधुकर दादा मुंडे यांचं स्वप्न होतं, ते मी पूर्ण केलं। प्रत्येक रुग्णालयांना रुग्णसेवेकरता रुग्णवाहिका दिली असून जलजीवन योजनेतून 8 कोटी रुपये दिले। रस्ते, सभागृह, वॉल, कंपाऊंड आदी कामं करून विकास केला। याला म्हणतात विकास कृती आणि विचारांची जोड लागते असं कार्यकर्त्यांना ठणकावून सांगून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा असं सांगितलं। या कार्यकर्ता संवाद बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामीण रुग्णालय जे मंजूर झालेलं आहे ते ग्रामीण रुग्णालयाचा पाठपुरावा कशा पद्धतीने करण्यात आलेला आहे? किनगाव येथे ग्रामीण रुग्णालयासाठी गावकऱ्याची खूप दिवसापासूनची मागणी होती, स्वर्गीय मधुकरराव मुंडे साहेबांची होती। किनगाव हे गाव तालुका जरी नसला तर तालुक्याच्या बरोबरीचं गाव आहे। थोडंसं नियमामध्ये बसत नव्हतं, पण खास करून त्या खात्याचे मंत्री तानाजी सावंत साहेब, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा आणि सर्व अधिकाऱ्यांनी त्या कामामध्ये खूप आपल्याला मदत केलेली आहे। आणि त्यांना तिथे ज्यावेळेस प्रेझेंटेशन करायची पाळी आली त्यावेळेस सगळ्या ह्या गोष्टी आपण समजावून सांगितल्या की 50 गावं आहेत, बाजारपेठ मोठी आहे, सिनियर कॉलेज आहेत, बँका आहेत, मोठा वर्ग ग्रामीण भागात आहे, इथून लांब पडत आहे। शासनाला त्यांनी दखल घेतली आणि खूप दिवसाचं स्वप्न किनगावकराचं, आदरणीय जाधव साहेबांचं आणि किनगावकराचं या ठिकाणी पूर्ण झालंय। त्याचा आम्हाला आनंद आहे। ताबडतोबीने बाकीच्या गोष्टी आता तिथं काय होणार आहे, तिथे ज्या काही इक्विपमेंट आहेत, मशीन आहेत, डॉक्टर, नर्सेस, ऑपरेटर, ह्या टप्प्याटप्प्याने सगळ्या सुविधा होत्याल आणि मग इथं काही बराचसा उपचार आपल्याला भविष्याच्या काळामध्ये होऊन किनगाव परिसरातल्या लोकांची खूप मोठी सोय झालेली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात 2 ठिकाणी झालेले आहेत, एक म्हणजे बाबागाव आणि दुसरं म्हणजे किनगाव। पण असं छोट्याशा गावामध्ये किंवा असं होत नाही, पण ते सरकारने दखल घेतली, आपल्या मागणीला न्याय दिला। जनतेच्या वतीने आणि माझ्या वतीनं विशेष ह्या महायुती सरकारचे मी आभार मानतो। साहेब, किनगाव येथील विश्रामगृहाचा एक प्रश्न प्रलंबित आहे आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर शिरूर ताजबनचं एक आपल्या बरोबर मागणी केलेली होती ग्रामीण रुग्णालयासाठी, तो देखील प्रलंबित आहे प्रश्न, तो मार्गी लागेल? आपण देणारे माणसं आहोत। आपण जर शिरूरला घेतलं असतं तर काय म्हणले असते, पण शिरूरपेक्षा किनगावला गरज जास्त होती। शिरूर पासून अहमदपूर खूप जवळ आहे, लातूर जवळ आहे, पण किनगाव पासून मात्र खूप लांब होत आहे। म्हणून राज्यकर्त्यांनी गरज कुणाची आहे ते बघून करायला पाहिजे, म्हणून आम्ही किनगावला दिले। शासकीय विश्रामगृहाचा एक प्रश्न प्रलंबित आहे, बऱ्याच वर्षांनी मागणी आहे गावकऱ्यांची। आपण आपल्या भागाला महत्वाच्या ज्या गरजा आहेत ते आपण बघूया, ते तर इथे काही फार मोठी गोष्ट नाही, त्याच्या संदर्भात बी आपण न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करू। न्यूज 15 मराठीसाठी असलम शेख, लातूर।